या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समस्ता योगक्षेम निश्चिता करीती तुमचा. काय होतं देवतांचं पूजन केल्यानंतर? देवतांनी आपला भाग किंवा भोग तुमच्या तपश्चर्येच्या पुण्याईतून त्यांनी घेतल्यानंतर त्या काय देतील? लक्षात घ्या. योग आणि समस्त देवतागणांचं पूजन झालं पाहिजे. ही तपश्चर्या देवतांचं पूजन आहे. तुमचा प्रत्येक कर्म, तुमचा प्रत्येक प्राणांचा लोड हा अर्पण झाला पाहिजे प्रभूला. ही खरी सेवा आहे, ही खरी साधना आहे, ही खरी आराधना आहे आणि ही खरी पूजा आहे. प्रत्येक कर्म, प्रत्येक प्राण आणि काही करत असताना अर्पण होतो. ही अखंड पूजन, हे देवतांचं पूजन आहे आणि समस्त देवतांचं पूजन आहे, विश्वात्मक देवाचं पूजन आहे. आणि त्या देवता आपला भाग घेऊन काय देतील? योगक्षेम निश्चित करीती तुमचा. योगक्षेम हा शब्द आहे, आपण सर्वसाधारण वापरतो. तुमचा योगक्षेम कसा चालला? आपण म्हणतो बेस्ट चालला. काही दोघांनाही माहित नाही अर्थ. योग म्हणजे जोडणे, युज धातू आहे. कोणाचा जोड? जीवाचा आत्म्याशी जोड, प्राणाचा आत्म्याशी जोड. योग म्हणजे दोन अप्राप्त वस्तू प्राप्त होणे. अप्राप्त वस्तूंची प्राप्ती. भगवान अप्राप्त आहे ना, त्याची प्राप्ती. लक्षात घ्या. चेतन ब्रह्मांडीय शक्ती अप्राप्त आहे ना, तिची प्राप्ती, त्याला म्हणतात योग. जीवाचा शिवाशी योग, अप्राप्त वस्तूची प्राप्ती. शिव अप्राप्त वस्तू आहे, त्याची प्राप्ती. आणि क्षेम म्हणजे आले, दर्शन दिलं, निघून गेले, आता फकाट झालो. नाही. तुम्हाला जी अप्राप्त वस्तू मिळाली ती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणे क्षेम याला म्हणतात. अप्राप्त वस्तूची प्राप्ती म्हणजे योग, क्षेम म्हणजे मिळाल्यानंतर अप्राप्त वस्तू टिकवून ठेवण्याला मदत करणे. योग हा आगळा टिकविते माता, बाप्पासाहेबांचा अभंग. देते निज सत्ता सूत्रे बाळा. स्वतःची निजसत्ता देते पण टिकून ठेवते. जगदंबा मदत करते, सगळ्या देवी देवता मदत करतात टिकवण्याकरिता. म्हणजे काय होईल? जीवनामध्ये असे काही प्रसंग आले की तुम्ही साधनेतनं डायव्हर्ट व्हायलात, त्यावेळेस अशी काही योजना ती शक्ती, दैवी शक्ती करते, त्या देवता करतात की तुम्हाला पुन्हा राईट ट्रॅकवर आणतात. संकट तुमचं निवारण करतात. अनेक साधकांना लक्षात येतं, ॲक्सिडेंट होता होता आम्ही वाचवलं. कोणी वाचवलं? नाही, तुमचा योगक्षेम संपला असता, साधना संपली असती. अनेकदा वाटतं आम्हाला या प्रसंगातनं देवाणी वाचवलं, आम्हाला या दुःखातनं देवाणी वाचवलं, आम्हाला एका याच्यातनं देवाणी वाचवलं. योगक्षेम, क्षेम म्हणजे तुमची साधना टिकून राहावी. मी प्रभूला एकच मागितलं होतं, मी काही मागत नाही, पण हे कार्याला तुला टिकून ठेवायचं असेल तर रस्ते काढ. नाही काढायचे तर काढू नको, संकट अजून दे, रस्ते काढ. रस्ता ह्या देवी देवता काढतात, प्रभू काढ. रस्ते काढणे, पण तुम्ही टिकून राहिले पाहिजेत. टिकले नाही आणि रस्ता काढ म्हणले, संपले. तुम्ही साधनेत खंड पडला, तिकडे खंड पडला म्हणून समजा.
आपला असं असतं, खंड पडतो आणि त्यावेळेस मागायला लागतो. अखंड पाहिजे त्याची सेवा, अखंड भजन, दुःखातही आणि सुखातही. काश्मीर मधली वनश्री सुंदर वाटायली, तिथे देव दिसला पाहिजे. माझा कृष्ण, माझी राधा, असंच वृंदावन सुंदर असेल नाही, बस असं वाटलं पाहिजे. नाही दुःखात आले की देव कुठे, असं नाही. सुखातही आणि दुःखातही अखंड अखंडपणे. पिक्चर पाहत असला तरी त्याच्यात देवी देवता दिसल्या पाहिजे त्याच्यामधनं. असं असलं तर, जर आणि तर, हे मात्र कंप्लीट आहे. या स्वधर्म पूजन अखंड झालं पाहिजे, यजन अखंड झालं पाहिजे आणि भजन अखंड झालं पाहिजे. भजन, पूजन, यजन अखंड 24 तास. त्याला म्हणतात ज्ञानेश्वरी. या स्वधर्म पूजिता देवता गणा समस्ता. अरे काय ऋषभदेवाची ताकद होती. स्वतः निर्मिती केल्यानंतर इंद्राने काय दिलं, पत्नी दिली हो ना, आपली त्यांना पत्नी दिली, स्वतःची कन्या दिली इंद्राने. किती प्रसन्न झाले. काय साधना असेल असं वाटतं. स्वतःची मुलगी जावई करून घेतलं, आता काय दिलं असेल मग. आणि पुत्ररत्न कसा झाला, भरतासारखा. सम्राट भरत, ज्याच्या नावावरून भारत हे नाव पडलं, सम्राट भरत. इंद्राणी बायको दिली असती, थर्ड क्लास एखादी बायको मिळाली असती, सम्राट भरत नसता जन्माला. तुकारामांचा मुलगा तुकाराम होऊ शकला नाही, याचं कारण बायको तशी होती. खान तशी खापर, माय तशी लेकर. आता ही रॉक अँड रोल करणारी असेल तर का राधा प्रगट होईल? काय प्रगट काय होईल? ही देवकी नसेल, कुठून कृष्ण प्रगट होतील? कृष्णा प्रगट होईल. या स्वधर्म पूजिता देवता गणा समस्ता योगक्षेम निश्चिता करीती तुमचा. दैवी शक्ती अनुदान रूपाने तुम्हाला मिळेल अप्राप्य वस्तू, आणि ती टिकून ठेवल्या जाईल. कारण साधना, आज कसं होतं, आपण साधना करतो, योगाग्नी वाढतो आणि टिकतो का नाही. किती घंटे टिकला? 4 घंटे, 5 घंटे, 6 घंटे. मग काय झालं? खाल्लं गेलं. का गेलं? बरं नाही खाल्लं तरी योगाग्नी कमी होतो, म्हणजे टिकत नाही, अजून देवी देवता प्रसन्न नाही. त्यांना त्यांचा भाग देण्याकरिता जे सामर्थ्य लागतं ते तुमच्याजवळ नाही. असं घ्या, ह्या सगळ्या ओव्या आपल्याकडे वळवा. असं असं का नाही, दुसऱ्याला नाही येते, आपल्याला आहे. हे सगळं आपल्यासाठी चाललंय. या 21-23 याप्रमाणे अनेक देवतांच्या शक्तींचे समूह शरीरात असतात. आत्मयज्ञात ह्या देवता समूह अत्यंत तेजस्वी होतात. आणि ह्या देवता ज्या मर्यादा आपण करून ठेवल्यात, हातच उचलत नाहीत. आपली लक्ष्मी कशी आपल्या हातातली, कराग्रे वसते लक्ष्मी. डॉक्टर म्हणतो हात दाखवा, तुम्हीच उचला. आपण उचलायचं आणि त्याला हात दाखवायचा. आता यांची लक्ष्मी कशी आहे? मर्याल. त्या देवता तेजस्वी झाल्या पाहिजेत, आतल्या देवता तेजस्वी झाल्या पाहिजेत, वरच्या नाही. समूह असतात, 33चे समूह, 3-3चे समूह, 6-6चे समूह, ह्या देवी देवता समूहाने असतात. नवग्रह समूहाने असतात. आपल्याकडे नवग्रह आहेत, बाहेर नाहीत. गणपती आपल्यामध्ये, यांचे समूह आहेत. सप्ततारका ह्या समूहाने आहेत. आता जगदंबा, किती प्रकारच्या जगदंबा आहेत? काली,
ऐक नाही सरस्वती किती आहेत, ह्या सगळ्या देवी देवता समूहाने आहेत आणि त्या त्या आपापल्या शक्ती तुम्हाला प्रदान करतात. योग्य वेळ येईल तशी. सरस्वती बुद्धीची देवता आहे, स्पिरिच्युअल कोशंटपर्यंत नाही. महाकाली दुर्गेसारखी आहे, ती तुम्हाला योग्य वेळी खंडन करण्याचं सामर्थ्य देईल झाशीचं. आपापल्या देवता आपापलं सामर्थ्य योग्य वेळी तुम्हाला त्या तेजस्वी कराव्या लागतात. आपण 1.5 बुटलीची साधना करतो, आपल्यालाच फायदा होत नाही, त्या देवी देवता कधी प्रसन्न व्हाव्यात आणि तेजस्वी व्हाव्यात. किती साधना करणं जरुरी आहे हे लक्षात घ्या. नाही 10 मिनिटं करतो ना, 10 मिनिटं, 10 मिनिटांनी काय होणार आहे. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ. गोड ओवी, गोड ओवी. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ. अरे तुम्ही देवतांना ज्या भक्तिभावाने भजाल, भजन कराल, यजन कराल, नित्य हवन कराल, त्या ताकदीनं तेही तुम्हाला तुष्टी करतील, तुम्हाला प्रसन्न करतील. भगवान रडतो बरं भक्तासाठी. तुम्हाला एकदा उदाहरण सांगितलं होतं, इथे सांगावंसं वाटतं. हा गोपाल कृष्ण हसला, रडला कमी, नेहमी हास्यमुख. हा भगवान हसतमुख. राम कधी हसले नाहीत आणि कृष्ण कधी रडले नाहीत. पण भगवान कृष्ण गोकुळ आठवलं, यशोदा, नंदबाबा, गोपबाल आठवले की अश्रू पाहत व्हायचा. कारण गोकुळ सारखं रडायचं. नित्ययज्ञ त्यांचा भगवानच होता. एकदा 2 उदाहरणं सांगतो. अर्जुनाच्या महलामध्ये एकदा भगवान आले असताना सिंहासनावर बसले, पान खाणार, तांबूल सेवन त्यावेळेस म्हणायचे. तितक्यामध्ये एकदम ध्यानस्थ झाले. ध्यानस्थ होऊन नंतर घळघळा अश्रू सुरू झाले. मातेश्वरी, द्रौपदी, कुंती माता सगळे परेशान झाले. अर्जुन परेशान झाला, सुभद्रा परेशान झाली. का रडतायत भगवान, का रडतायत काही समजेना, काय चुकलं आपलं. हात जोडून उभे. भगवंताची समाधी उतरली, नयनामध्ये अश्रुधारा वाहत आहेत. भगवंता काही चूक झाली का आमची. नाही म्हणे. भीष्माचार्य आठवण करतायत, त्यांचा जाण्याचा समय आलाय. लक्षात घ्या, भीष्म किती आठवण करत असतील, ज्यामुळे हा द्वारकाधीश रडला. भगवान जेवतो, भगवंताला भूक लागते, भूक लागावी हे सामर्थ्य आपल्यात पाहिजे. भगवान रडतो, रडविण्याचं सामर्थ्य पाहिजे. दुसऱ्यांदा तुम्हाला सांगितलं, एकदा उद्धव आणि भगवान ज्यावेळेस यमुना तीरावरती 5 वाजता 4 वाजता सकाळी स्नान करण्याकरिता गेले असताना भगवान असे अर्घ्य देत आहेत. आणि अर्घ्य देत असताना ध्यानस्थ यमुनेमध्ये उभे आहेत, छाती इतक्या पाण्यात. त्याच वेळेस, आता तुम्ही म्हणता पोहत होते का भगवान, माहीत नाही, ध्यानस्थ उभे होते एवढंचा उल्लेख आहे. नाही आम्ही पोहतो म्हणून म्हटलं. उभे होते. त्याच वेळेस एक कमळ आलं. कमळ त्यांच्या हृदयाला लागलं. एकदम हातात त्यांनी धरलं आणि ओक्साबोक्सी रडायला लागले. आणि डोळ्याला लावायला लागले, मस्तकाला लावायला लागले, छातीला लावायला लागले. उद्धव पाहायला लागला, काय तमाशा चालला.
उद्धवाने सांगितलं, भगवंता हे काय करतायत? अरे, हे राधेच्या अंगाचं स्पर्श करून आलेलं कमळ आहे, याच्यात मधुगंध आहे, सुगंध आहे, तो दिव्य स्पर्श आहे, आणि तो मी माझ्या मस्तकावर धारण करतो. तयाचे आम्हा व्यसन, ते आमुचे निजधाम. अरे, मस्तकावर भगवंत धारण करतात, भगवंताला व्यसन लागतं. राधा रात्रंदिवस आठवत होती भगवंताला. किती प्रसंग आहे, भगवंत कसा, देवी देवता कसं परस्पर प्रीती करतात, भक्तांची आणि देवतांची प्रीती कशी होते हे तुम्हाला सांगतो. अजून एक न ऐकलेलं उदाहरण देतो. हे तुम्ही ऐकलेलं उदाहरण. एकदा सगळ्या द्वारकाधीशांच्या महाराण्या, पटराण्या गोकुळामधली कीर्ती ऐकून होत्या की भगवंताने काय काय रासलीला केली, काय क्रीडा केल्या, काय गमती केल्या, काय जमती केल्या. आणि त्यांना ऐक्यू माहिती होती. कुलकर्णीबाई परभणीहून आल्या, माहिती सांगायच्या. मी ऐकलोय बरं का. आता त्यांना प्रत्यक्षदर्शी पाहिजे होता, आय विटनेस, आंखों देखा हाल, आज तक अशी सांगणारी बातमी पाहिजे होती. आता कोणीच नव्हतं. माता रोहिणी होती. ह्या सगळ्या माता रोहिणीकडे गेल्या. आता त्यावेळेसचा काय